आज आपण बँकिंग या विषयाचा अभ्यास करायची सुरुवात करणार आहोत. अभ्यास म्हटलं की फार गंभीर घेऊ नका बरं का. कुठल्याही अभ्यासाची सुरुवात किंवा एखाद्या गोष्टीची सुरुवात ही मुळाक्षरापासून केली जायची. अ अननसाचा, ब बदकाचा गेले ते दिवस. आता ब बँकिंगचा बनलाय. ब बँकिंगचा एवढ्यासाठी की आज आपल्या आयुष्यामध्ये बँकिंग अपरिहार्य बनलेलं आहे. रोजच्या जीवनात आपले कुठलेही व्यवहार बँकिंग शिवाय होऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच हे बँकिंग नेमकं आहे काय, हे करतं काय, हे आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बँकिंगचा इतिहास तसा 17व्या शतकामध्ये जातो. ज्याला फॉर्मल बँकिंग म्हणतो, त्याची सुरुवात, ब्रिटिश बँकिंगची सुरुवात 17व्या शतकात झाली. पण याचा अर्थ त्यापूर्वी हे व्यवहार नव्हतेच का? हो, होते. त्यावेळी सावकार होते. त्याची जागा बँकांनी, बँकिंगनी घेतली. स्वातंत्र्यापर्यंत हे जे बँकिंग होतं, हे बँकिंग हे सुरुवातीच्या टप्प्यात विदेशी म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. त्यानंतर जसजशी देशी चळवळ आकाराला येऊ लागली तसतसं भारतातल्या इतरदेशीय भांडवलदारांनी आपल्या बँका स्थापन करायला सुरुवात केली. जसं की त्यावेळी टाटा, त्यांची बँक होती सेंट्रल बँक. बिर्ला, त्यांची बँक होती युको बँक, युनायटेड कमर्शियल बँक. प्रत्येक युगाची एक ओळख असते. तुम्ही आठवून बघा, जेव्हा माणसांनी शिकार करायला सुरुवात केली तेव्हा धातूचा वापर केला जात होता. ती शिकार मिळवायची आणि त्याच्यावर आपली उपजीविका करायची. ते जे युग होतं ते युग धातू युग म्हणून ओळखलं जात होतं. नंतर बघा, ब्रिटनमध्ये वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागला. हा ऊर्जेचा जन्म होता. त्याच्यानंतर जे युग आलं ते मॅन्युफॅक्चरिंग युग आलं, म्हणजे उत्पादन क्षेत्राचं युग आलं. नंतर देशोदेशीचे दर्यावर्दी आपापल्या देशातून दुसऱ्या देशात जायला सुरुवात झाली. आणि मग त्यांनी आपल्या देशात जे अतिरिक्त उत्पादन आहे ते उत्पादन हे दुसऱ्या देशामध्ये घेऊन जाऊन त्यांना विकायला सुरुवात केली. तिथे बार्टर एक्सचेंज सुरुवातीला आलं आणि नंतर विनिमय, एक्सचेंज म्हणून चलन आलं. पण हे जे काही विनिमय किंवा चलन होतं त्यावेळी तराजू घेऊन लोक देशोदेशी हे दर्यावर्दी गेले. त्या युगाला मर्कंडाईज युग, व्यापारी युग म्हणून ओळखलं जात होतं. तसं आजचं युग हे भांडवलाचं किंवा वित्तीय भांडवलाचं युग म्हणून ओळखलं जातं. कारण आज पैसा एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात नाचत नाचत जातो. आणि हा जो काही पैशाचा व्यवहार आहे, या पैशाच्या व्यवहाराभोवती जग सध्या फिरतंय. आणि म्हणून बँकिंग हे अपरिहार्य बनलं. आपण अगदी आपल्या देशाचं उदाहरण घेऊन बघा. गेल्या 10-12 वर्षामध्ये जनधन योजना राबवल्यानंतर जवळजवळ 50-52 कोटी खाती या जनधन योजनेमध्ये बँकांमध्ये उघडल्या गेली. आज तुमचा पगार असो की अनुदान असो की याच्या पलीकडे जाऊन रोजगार हमी योजनेवर काम करणारा मजूर असो, त्याचा मेहनताना हा पण शेवटी बँकेमार्फत दिला जातो. सगळे व्यवहार बँकांच्या मार्फत होत आहेत. आणि यामुळंच बँकिंगला एक अनन्यसाधारण महत्व आलंय. बँकिंग आज ही एक पब्लिक युटिलिटी सर्व्हिस झाली आहे, जीवनोपयोगी सेवा बनलेली आहे. बँकिंगची पुस्तकातली जर व्याख्या बघितली तर ती असं म्हणते की ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट फॉर द पर्पजेस ऑफ लेंडिंग, म्हणजे कर्ज वितरणासाठी ठेवी गोळा करणे, याला बँकिंग असं म्हणतात. म्हणजे काय तर बँकिंगमध्ये कर्ज वितरण जरी करायचं झालं तरी त्याच्यासाठी ठेवी पाहिजेत, डिपॉझिट्स पाहिजेत. आणि आज या देशातले आपण सगळे सामान्य माणसं ही घाम गाळून जमा केलेली जी बचत आहे ती बचत
बँकांमध्ये ठेवतो, त्यातूनच बँका निधी त्यांना उपलब्ध होतो, त्यातून बँका कर्ज वाटतात, ठेवीवर कमी व्याजदर दिला जातो, कर्जावर अधिक व्याजदर आकारला जातो आणि यातून बँकिंगची ही जी काय रचना आहे ती रचना पूर्ण काम करायला लागते. त्यामुळे बँकिंग हे समजून घेणं ही आता काळाची गरज बनलेली आहे आणि यात ठेवी आणि तत्सम गोष्टींबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. मी देविदास तुळजापूरकर, पर्यायच्या वतीने.